ही साठलेली साय आहे. याच्यातून लोणी दोन प्रकारे काढता येतं. एकतर दही लावून घुसळून लोणी काढायचं किंवा अशीच साय घुसळली तरी त्याचं लोणी निघतं. हा गंज घेतला आहे मी उंच भांडं म्हणून, म्हणजे घुसळताना वर उडत नाही. आता मी ही साय सगळी या गंजामध्ये काढून घेते. काढून घेताना त्याच्याबरोबर जे दूध आहे ते सुद्धा घुसळताना त्याच्यात घालायचं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा लोण्याचा अंश असतो. आणि हे जे भांडं आहे ते पाण्याने धुवून ते पाणी पण याच्यात घालायचं आहे, परंतु ते आत्ता घालायचं नाही. साईतून लोणी बाहेर येण्यासाठी त्याला पाण्याची गरज असते, परंतु ते पाणी योग्य स्टेजला पडलं पाहिजे, अन्यथा घुसळून लोणी काढायला खूप वेळ लागतो. जवळपास 15 मिनटं वगैरे आपल्याला घुसळत बसावं लागतं. आणि मी हे अशा इलेक्ट्रिक बीटरने करते, त्यामुळे तो गरम होतो. त्यामुळे योग्य स्टेजला पाणी पडणं महत्त्वाचं आहे. आता दुसरी आपल्याला साहित्य दुसरं म्हणजे आपण पाणी मी इथे उकळवायला ठेवते. ते कशासाठी लागणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर आता आहे या स्थितीत मी ती साय घुसळते. सुरुवातीला हाय स्पीडवर मी घुसळणार आहे. हे घुसळण्याची प्रक्रिया कशी चालली आहे ते मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते. पाणी कुठल्या स्टेजला घालायचं, तर केकचं क्रीम आपण फेटतो तेव्हा सुरुवातीला त्याच्यामध्ये दूध असतं, त्यामुळे ते पातळ असतं आणि फेटता फेटता ते घट्ट व्हायला लागतं. तशी स्टेज आली की मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं. मी तुम्हाला दाखवतेच इथे. दिसतंय ना तुम्हाला? तर ह्या स्टेजला पाणी घालायचं. मी आता पाणी घालते. आणि पुन्हा हाय स्पीडवर ठेवायचं. पाणी घातल्यावर मध्येच ते पातळ झाल्यासारखं वाटतं, परंतु लोणी ताबडतोबच त्याच्यातून निघायला सुरुवात होते. साईचं ताक करणं हा काही मोठा चॅलेंजिंग भाग नाही आहे. मला दाखवायचं आहे एक वेगळी गोष्ट. तर लोण्याचं तूप करताना लोणी डायरेक्ट कडवट ठेवलं की ते लोणी पातळ होऊन त्यातला जो पाण्याचा अंश असतो तो सगळा बाष्पीभवनाने बाहेर पडून त्याचं तूप तयार होईपर्यंत आपल्याला खूप वेळ गॅसपाशी थांबावं लागतं. आणि जर आपली साय क्वांटिटी जास्त असेल तर तो वेळ खूपच होतो. तर हे सगळं वाचवण्यासाठी माझी जी काही पद्धत आहे ती मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, आता ह्याच्यातून लोणी जवळपास बाहेर पडलं आहे, तुम्हाला दिसतंय का? मी आता अजून थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालते.
आता घुसळायची पण गरज पडत नाही आहे. हे बघा, जसं मी गोल फिरवते ना, तर याचं लोणी ऑलमोस्ट बाहेर आलेलं आहे. तर आता मी हा माझा जो इलेक्ट्रिक बीटर आहे तो गोल गोल फिरवून त्यातच त्या लोण्याचा गोळा तयार होईल. म्हणजे ते लोणी सगळं बीटरलाच चिकटेल असं मी गोल गोल फिरवते. आणि हे जे उरलेला काही दुधाचा पार्ट आहे तो या भांड्यामध्ये ओतून घेते. तर तयारीमध्ये हे भांडं पण आपण आधीच आपल्याजवळ घेऊन ठेवायला पाहिजे, कारण बीटर बाजूला ठेवून आपल्याला काही करता येत नाही, कारण भांड्यातून बीटर खाली पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही सगळं आधीच करायची. संपूर्ण त्यातला जो दुधाचा पार्ट होता किंवा आपण विरजण लावले असेल तर ताकाचा पार्ट होता तो मी ओतून घेतला. आता मी ते पाणी उकळायला ठेवलं आहे. ते पाणी उकळलं आहे. आता ते उकळलेलं पाणी ह्या बीटरवर ओततो. हे बघा, मी थोडं वर करून दाखवते तुम्हाला. ह्या बीटरवरती असं ओतते. बारीक धार धरून जर तुम्ही बीटरवरती त्या पाणी ओतलं तर बीटरचं सगळं लोणी निघालेलं आपल्याला बाहेर पडलेलं दिसतं. तुम्हाला उलट्या बाजूने पाणी ओतून दाखवते. आपलं बीटर सगळा स्वच्छ झाला. लोण्याला कुठेही आपण हात लावला नाही. मला एस्पेशली ही पद्धत आवडली कारण माझ्या हातामध्ये लोणी पातळ होतं. उष्णता अंगात जास्त असेल कदाचित. हा बीटर स्वच्छ झाला तर मी बाजूला ठेवते आणि हे उरलेलं जे पाणी आहे ते सगळं ह्याच्यात घालून टाकते. हे जे लोणी आहे ते मी पुन्हा उकळायला ठेवते गॅसवर. आणि उकळल्यानंतर गॅस बंद करायचा. बाहेर तसंच ते थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, त्यातला जो तुपाचा अंश असतो तो तरंगून वर येतो, पाणी खाली राहतं आणि तूप गोठलं जातं फ्रीजमध्ये. पाणी गोठत नाही साध्या फ्रीजमध्ये, पण तूप गोठतं. मग त्या वरच्या लेअरला भोग पाडून आपण पाणी खालचं सगळं गाळून काढून घ्यायचं. ती प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते.